धर्मेच अर्थेच कामेच नाति चरामी. तर भगवान शंकर आपल्या पार्वतीला परमेश्वरी या शब्दाने उद्बोधतात आणि हे परमेश्वरी मन तप करून थकून गेलो, मन क्षुब्ध झालं आणि गच्च डोळे झाकले. आणि मी सगळ्या लोकांचा मालक, पण अचानक माझं मन क्षुब्ध झालं, डोळे डबडबून आले, कंठी प्रेम दाटे, मग राम नामे उपजी आवडी. डबडबून डोळे भरून आले आणि मग मी डोळा उघडला. डोळा उघडल्याबरोबर डोळ्यातून एक पाण्याचा थेंब जमिनीवर पडला आणि त्या पाण्यापासून एक वृक्ष उगवला. एक वृक्ष उगवला आणि त्याच नाव रुद्राक्ष. तो रुद्राक्ष विष्णू भक्त असो, ईश्वभक्त असो, कोणी असो, रुद्राक्ष चारी वर्णाने वापरावा. पृथ्वीवर गोड देशामध्ये याला प्रथम उत्पत्ती झाली. मग मथुरा, अयोध्या, लंका, मलयाचल, सह्यागिरीनाम वाराणस्याम अन्नक्षेत्री त्याची उत्पत्ती मग तिथून पुढे झाली. मग पहिल्यांदा गौड देशामध्ये या रुद्राक्षाची महत्व, कारण काही काही क्षेत्र, काही फळांचं महत्व असत. आजान वृक्ष कुठे? आळंदीला. तर सध्या आळंदीला मांदियाळी जमलेली आहे साधू संतांची. आजान वृक्षाखाली पारायण करावं. आजान म्हणजे ज्याची जाणच नाहीये त्याला आजान म्हणतात. आणि आजान वृक्षाची फांदी आपण घरी जरी आणून लावली तर ती येत नाही येते. त्याला विशिष्ट वातावरणच पाहिजे, विशिष्ट क्षेत्राचं महत्व आहे. ते तसं रुद्राक्ष कुठेही येत नसतो, त्याला वातावरण निर्मिती पण. अयोध्याम लंकायाम मलयाचल सह्यागिरीनाम अन्य क्षेत्रे. आणि माझ्या आज्ञेने ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, सगळ्या वर्णांनी हे रुद्राक्ष वापरावेत. आता रुद्राक्षाचे प्रकार 4 आहेत. युग किती आहेत? सत्य है ना, त्रेता, द्वापार आणि कली. या 4 युगामध्ये भगवंतानी 4 वर्णामध्ये अवतार धारण केलेला आहे. म्हणून प्रमाणे तो तुकाराम महाराजांनी रक्त श्वेत पीत कृष्ण प्रभाभिल, रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभाभिल, रक्त पीत कृष्ण प्रभाभिल, रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभाभिल, रक्त श्वेत पीत कृष्ण प्रभाभिल, रक्त श्वेत